मला तुम्हाला विचारायचं आहे की हे होत असताना एवढं मोठं काम तुम्ही केलंय या विषयी आणि तुम्हाला सगळ्यांनी पावती दिली आहे, राष्ट्रीय पातळीवर तुम्ही गेलात, आंतरराष्ट्रीय पातळीवरून लोक तुमच्याकडे बघायला येतात. हे सगळं होत असताना माणसाची स्वतःची वैयक्तिक महत्वाकांक्षा असते. तुम्ही सरपंच होतात, आता उपसरपंच झालात कारण महिलेला सरपंच केलं. मला तुम्हाला विचारायचं आहे, कधीतरी आमदार व्हावं, कधीतरी जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावं, कधीतरी खासदार व्हावं, तुम्हाला असं वाटलं नाही? किमान ऑफर्स नाही आले? हा होतं, एक काळ मनामध्ये ते होतं करावं. जवळ 2000 पर्यंत डोक्यामध्ये होतं की राजकारणात पुढे जावं. पण ज्यावेळेस गावामध्ये गर्दी वाढली, अनेक ठिकाणी बाहेरून ज्या प्रकारची अनेक चॅनल्सनी, अनेक सगळ्या न्यूजपेपरनी जी प्रसिद्धी दिली, BBC सारख्या चॅनलनी सुद्धा दखल घेतली किंवा नॅशनल जिओग्राफीने दखल घेतली. अनेक सगळ्या मग IAS IPSच्या बॅचेस असेल येतात, स्पर्धा परीक्षेची मुलं यायला लागली, अनेक ठिकाणचे मंत्री यायला लागले, राज्यकर्ते यायला लागले, स्वयंसेवी संस्था यायला लागल्या. मग मला असं न कळत माझ्या मनाने पुन्हा सुरुवात केली की आता एकच गाव किती काळ करणार, आणि हे गाव सोडून राजकारणाकडे गेलं आणि हे गाव पुन्हा थांबलं. कारण एक कुठला तरी झेंडा खांद्यावर घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही. आणि झेंडा खांद्यावर आला तर 3 झेंडे गावात उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्यातून एक विचार केला की नाही, आपल्याला कुठलीही महत्वाकांक्षा ठेवायची नाही. होता आग्रह होता, अनेक ठिकाणी चर्चा विचारणा होती की आमच्या बरोबर या, हे ते. पण मी नम्रपणे सांगितलं मला कुठलंही राजकारणावरती करायचं नाही. कारण 7 लाख गाव, 2,43,000 पंचायती या देशात आहेत, आपल्या 28,000 पंचायती आहेत. आणि या सर्वांना जर दिशा द्यायची असेल तर कुठेतरी आपण हे काम सातत्यपूर्ण ठेवणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ तुम्हाला हे पटलंय की देश सुधारायचा असेल, गाव सुधारलं पाहिजे. गाव सुधारलं पाहिजे. बरोबर. मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता महाराष्ट्र सरकारच्या आदर्श गाव योजनेमध्ये अध्यक्ष आहात. हा बरोबर, पूर्ण बरोबर. काम करतात तुम्ही, त्या योजनेमध्ये या कमिटीचे अध्यक्ष आहात. हिवरे बाजार किंवा राळेगण सारखी गावं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निर्माण होणं शक्य आहे का? हो, नक्कीच आहे. आज महाराष्ट्राच्या आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेचा मी कार्याध्यक्ष आहे. तिथे काम करता, कारण याच योजनेतील माझंही गाव होता आणि प्रत्यक्ष फील्डवरती काम केलेलं असल्यामुळं शासकीय यंत्रणेबरोबर काम केलेलं आहे, लोकप्रतिनिधीबरोबर काम केलेलं आहे, स्वयंसेवी संस्थांबरोबर काम केलेलं आहे. आणि यातून जे अनुभव आले त्यातून पुरी पंचसूत्री होती. आता आम्ही 7 सूत्रे केली आदर्श गाव योजनेसाठी. ती 7 सूत्री म्हणजे पूर्वी चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, श्रमदान, लोटाबंदी म्हणजे निर्मग्राम, आणि पाण्याचा ताळेबंद म्हणजे भूजलाचं व्यवस्थापन आणि पिकाचं नियोजन. आणि सर्वात शेवटी ठेवलं आम्ही व्यसनमुक्ती. कारण काम जसं वरती जाईल तसं व्यसनाचं प्रमाण कमी कमी व्हावं ही अपेक्षा आहे. आणि ते करत असताना जुनी 205 गाव होती. पहिल्यांदा या गावांच्या पूर्ण विभागीय बैठका आम्ही घेतल्या. या सर्वांची बैठक घेऊन आम्ही जवळ 58 गावं पुन्हा त्यात निवडली, चांगलं काम करू शकतील. त्यातून आम्ही 42 गावांची बैठक राळेगण सिद्धीला 2 दिवस घेतली आणि ती चांगली गावं मिळून त्यांचं नियोजन केलं. आणि राज्य शासनाने सांगितलं कारण ही 16 वर्षे गावं या योजनेत आहेत, किती काळ आदर्श योजना चालणार आहे. कारण फार काळ एखादं अभियान चाललं की ते मग अपयश येत जातं. म्हणून आम्ही त्यात तो बदल केला की यांना 31 जुलैपर्यंत, जूनपर्यंत पूर्ण करायचं शासनाने बंधन दिलं. म्हणून आता आमच्याकडे 30 गावं तरी खूप चांगली आहेत. कारण याचा अभ्यास केला, काही गावांना 60% खर्च झालाय, 70%, 80%. आणि आणखी थोडीशी जर मदत आपण त्यांना दिली तर ही गावं मॉडेल म्हणून पुढे येऊ शकतील. आणि यातून या गावांचे दौरे केले. आता आम्ही त्यांच्या ग्रामसभा घेतो आणि त्यांना ग्रामसभेत जाऊन निधी देतो. आणि ही गाव निधी निश्चित मला खात्री आहे 30 तरी गावं जुन्या 200 पैकी खूप चांगल्या पद्धतीने काम करतील. आम्ही ग्रामसभा यामध्ये केंद्रस्थानी मांडलेले आणि त्यातून खूप चांगलं यश मिळालं. पण 68 प्रस्ताव आम्हाला राज्यभरातून आले होते. आणि आम्ही या योजनेचं मी चार्ज घेतल्यावर पहिले धोरणच होतं, कारण हिवरे बाजारचे यश मिळालं होतं की अल्पभूधारक, दारिद्र्याची खालील कुटुंब, SC STचे कुटुंब यांचं जे नियोजन आम्ही करणे यशस्वी झालो. त्यामुळं म्हणजे यात आपण पहिलं अमरावती विभागाला प्रथम प्राधान्य दिलं. कारण शेतकऱ्यांची आत्महत्या, आज शाश्वत पाऊस त्या ठिकाणी आहे पण पिण्याच्या पाण्याची टंचाई असते, हे प्रश्न पुढे येतात. मग 2 नंबर नागपूर रिजन आहे, त्यांना मराठवाडा आहे, मग खानदेश, कोकण, आज सर्वात शेवटचं प्राधान्य पश्चिम महाराष्ट्राला दिलं आपण. कारण का की पश्चिम महाराष्ट्रात सहज स्वीकारतात आणि सपोर्ट मिळतो. परंतु आज खरी गरज आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, ज्यावेळी 10 दिवस अमरावती विभागामध्ये 6 जिल्हे आम्ही फिरलो, अक्षरशः काही गावात आम्ही सांगितलं आम्ही तुम्हाला 1 रुपया फुकट देणार नाही, तुम्ही 1000 रुपयाचं लोकसभा तो काम केलं, 1 लाख रुपये आदर्श योजनेतून तुम्हाला मिळतील. आणि 3 वर्ष तुम्ही थांबलात
तर तुमच्या गावांचं चित्र आम्ही बदलून दाखवतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं उत्तर आपण यामध्ये देऊ. म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर नक्कीच, कारण हा लोकांना बदल माहिती आहे होऊ की शकेल होऊ असं शकेल. तुम्हाला वाटतंय. पण बरोबर. तुम्ही जे आता आकडे सांगतायत की 68 गावं हो. तुमच्याकडे त्यांनी अर्ज केले, हा. 30 गावं चांगली होत आहेत. महाराष्ट्रातल्या एकूण गावांची संख्या पाहता हे आकडे खूप कमी आहेत. खूप कमी आहेत, खूप कमी. बरोबर. एकूण गावं तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे माझ्या मते 44,000 गावं आहेत हो, बरोबर. महाराष्ट्रामध्ये, हो, आणि त्याच्यामध्ये हे खूप कमी आहे. कमी आहे. मला तुम्हाला इथे विचारायचं आहे की कुठे अडतंय? आम्ही अशा हजारो गावांमध्ये पोपटराव पवार का तयार करू शकत नाही? कुठे खोट आहे? तरुण माणसं नाही आहेत? तरुण माणसं राजकीय यशाला हपापलेली आहेत? काय झालंय? नाही, मला तर असं वाटतं की यामध्ये उच्च, समजा आता माझ्याबरोबर ज्या तरुणांनी सरपंच म्हणून ज्यावेळेस बरोबर आले होते किंवा आदर्श योजनेत काम करत होते, त्यावेळेस 30-40 तरुण खूप चांगले काम करत होते की ते माझे, आमच्या जिल्ह्यात काही गाव असे होते माझ्याही पेक्षा पुढे होते ते, आणि खूप चांगलं काम. मला तरी भाषण करता येत नव्हतं सुरुवातीला, ती मुलं सुंदर बोलणं मांडणं, पण नंतर का थोडंसं वलय निर्माण झालं, प्रसिद्धी मिळायला लागली की की मग राजकारणात जातात. राजकारणाचं आकर्षण येतं, आणि आकर्षण झालं की माणूस त्या मार्गे जातो. आणि 5 वर्ष तिकडे गेलं आणि मूळ कारण या कामामुळे ते वलय निर्माण झालेलं असं हे आपण विसरतो. आणि एकदा तिकडे गेलो आणि इकडे दुर्लक्ष झालं की एका मागे पडतं, आणि एका मागे पडलं का आपण तिकडूनही मागे पडतो. तुमच्या गावावरून असं दिसतंय की तुम्ही राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवलं. म्हणजे तिथे आता लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी लोक मतदान करू शकतात, पण त्याच्यावरून भांडणं होत नाहीत, पैसे वाटले जात नाहीत, दारू वाटली जात नाहीत. तुम्हाला असं वाटतं की खरोखरच आदर्श गाव निर्माण करायचं असेल तर या सगळ्या राजकारण्यांनी दूर राहायला पाहिजे? नाही, आता असं आहे की आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये राजकारण बाजूला ठेवणंही चालणार नाही. पण पूर्वी जो राजकारणामध्ये एक आशावादी चित्र असायचं, 80% समाज हित जोपासलं जायचं, 20% असतील, पण आजचं चित्र मला असं वाटतं की 80% समाजवादापासून बाजूला गेलो, सामाजिक दृष्टिकोनापासून बाजूला गेलो, आणि गट तटामध्ये आपण एवढं गेलो की पूर्वी एक सत्ताधारी पक्ष असायचा आणि दुसरा विरोधी पक्ष असायचा. परंतु आता मात्र आपण पाहतो सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाची गरज राहिली नाही, सत्ताधारी पक्षातच 2 गट झाले. याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये 2 गट आले आणि पुन्हा त्या गटातटामध्ये गेलं. योजना आहेत, पैसा आहेत, गावापर्यंत येतो, पण खर्च होत नाही, आणि मग मार्च एंडला निधी परत जातो. पोपटराव, निधी आहे पण तुमच्यासारखे निस्वार्थी प्रामाणिक लोक कुठे आहेत हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणूनच शेवटचा प्रश्न मला या मुलाखतीतला विचारायचा आहे की तुम्ही आजच्या तरुणांना काय सांगाल? हिवरे बाजार जे आहे, या हिवरे बाजार सारखा भारत कधीतरी होणार आहे का? तरुणांना आता मी, कारण आशावादी चित्र नक्कीच आहे की आमच्याकडे दररोज पाहतो की 200-400 लोकांच्या सहली असतात, रोज गावामध्ये व्हिजिटर्स असतात, आणि त्यावेळी वाटतं की त्यातली 4 तरी मुलं म्हणतात नाही काहीतरी, का आमच्याकडे खूप पत्र आहेत आलेली. की आता बालाजी मंजुळे नावाच्या मुलाचं उदाहरण मी नेहमी देतो. आज तो आंध्र प्रदेश कॅडरमध्ये IAS झाला. याच्या करमाळ याच्या एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला, 3 पत्र्याच्या घरामध्ये, दगडमातीच्या घरामध्ये. आईचं स्वप्न, आई रस्त्यावर खडी फोडायची, म्हणायची बाबा लाल पिवळ्या देवाच्या गाडीत कधी बसशील. हे स्वप्न मी सगळ्या तरुणांना सांगतो. आणि त्यांनी त्यावेळेस पाहिलं की जिद्दीने ग्रॅज्युएट झाला, पहिल्याच फाईटमध्ये डेप्युटी कलेक्टर झाला. तो अण्णा आईचं स्वप्न आहे लालच दिव्याच्या गाडीत बसायचं. आणि मग लाल दिव्याची गाडी, पिवळ्या दिव्याची गाडी, हे जे आकर्षण आहे ते आकर्षण कसं की माझ्या समाजासाठी, देशासाठी काम करायचं. आणि तो ज्यावेळी आता पुन्हा परीक्षा दिली आणि IAS झाला आंध्र प्रदेश कॅडरला, आता मेडक जिल्ह्यामध्ये काम करतो. ते यासाठी की मध्यंतरी एक वक्तव्य इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केलं होतं. त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की आता या देशाला IAS प्रशासकीय सेवेची गरज नाही, तर आता व्यवस्थापन सेवेची गरज आहे. आम्ही त्यांना एक मेल केला होता मी की निवळ मॅनेजमेंट कॅडरची गरज नाही, तर सोशल मॅनेजमेंट कॅडरची आज या देशाला गरज आहे. म्हणून ज्या तरुणांचं आकर्षण प्रशासकीय सेवा आहे, त्या तरुणांनी सोशल मॅनेजमेंट कॅडरसाठीच प्रशासनात यावं. आणि राज्यकर्त्यांचा आदर्शवाद जो आहे
की जुना जो स्वातंत्र्य चळवळीचा आशावाद होता, आदर्शवाद होता, तो या तरुणांनी अभ्यासावा, अभ्यास करावा आणि ते करून आपल्या गावात काय करता येईल त्या दृष्टीने, तालुक्यात काय करता येईल, जिल्ह्यात काय करता येईल, किंवा संधी मिळाली विधानसभा लोकसभेत तर तोच आदर्शवाद कसा निर्माण करता येईल आणि माझ्या समाजाचा, देशाचा आणि राष्ट्राचा प्रश्न कसा सोडवता येईल. अन्यथा चीनचं उदाहरण आपण पाहतो, कारण त्या देशात निवडणूक नाही, शिस्त आहे. म्हणून चीन महासत्तेच्या दिशेने गेला आणि 13 ते 35 वयोगटाचा तरुण याची भीती वाटते कधी कधी. कारण का की ज्याच्याकडे पाहून डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी व्हिजन 2020 सांगितलं, तो जर लिजिम खेळतच गावाकडे आला तर आपलं कल्चर ते नाही. तर तो तरुण तरुणींचा देश जर दिशाहीन झाला, झेंड्याच्या लढाईत गुंतला, व्यसनाधीन झाला तर व्हिजन 2020 कोणी साकारायचं. म्हणून असं वाटतं कदाचित तो प्रसंग येऊ नये की इंग्रजांनो या आणि आमच्या देशाला वाचवा. म्हणून तरुणांना एक आव्हान माझं आहे की बाबा एक सुसंस्कारित हो. आपल्या आता काहीतरी देण्याची गरज आलेली आहे आणि दुसऱ्या क्रांतीची सुरुवातीचे बीज आता रोवले गेलेले आहेत. तुझाच उद्याचा भविष्यकाळ आहे. ही पुढची 25 वर्ष या तरुण पिढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी निश्चितपणे एक वेगळं व्हिजन ठेवून देश, समाज आणि माझं गाव या दृष्टीने काम केलं तर मला वाटतं या देशाचं, गावाचं, समाजाचं चित्र बदलायला वेळ लागणार आहे. पोपटराव, मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल. तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून या देशातला आशावाद जिवंत आहे.